पिशवी दे पिशवी. हॅलो गाईज, तर आता मी चाललोय खाली. आज स्पेशल आमचं जेवण आहे, संडे स्पेशल. नॉनव्हेज नाही, व्हेजच आहे, कारण आमचं श्रावण चालू आहे. तर मी चाललोय पाव आणायला. तर आज काय बनणार आहे घरी ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. त्यात माझ्या शिट्या चालू आहे, कुकरमध्ये काहीतरी शिजतंय, तर तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. तोपर्यंत मी पाव घेऊन येतो. तर मला कंटाळा आलाय, त्याच्यामुळे मी जरा एक राऊंड मारून येतो. या अशा पाठच्या साईडला एक रोड आहे, तो मलंगडला जातो आणि तिकडे रिजन्सीचं लक्झरी आहे, रिजन्सी नेक्स्ट करून असं आता प्रोजेक्ट चालू आहे, तर तिकडे जरा एक राऊंड मारून येतो. तर चला बघूया. आणि कंटाळा आलाय घरी बसून बसून, तोपर्यंत एक राऊंड मारून येतो. तर मला वाटतं पाऊस पडेल वाटतं. पावसाचं जरा दिसतंय, ढग आलेत. एक छोटीशी राऊंड मारून यावं असं वाटतंय मला, पण जाऊ की नको मला कळत नाही. पाऊस भरलाय सगळा. मला असं वाटतंय नाही गेलेलं चांगलं आहे, कारण पाऊस येईल कधी पण. काय करू काय करू काय करू समजत नाही. चला छोटीशी एक राऊंड मारूया. हा जो रोड आहे तो जातो मलंगड. हा मलंगडला जाणारा रोड आहे, पण अजून तो पूर्ण एकदम व्यवस्थित असा थोडा कच्चा रोड पण आहे आणि मधून अशी गल्ली पण आहे. म्हणजे इकडे खूप सारे हे पण आहेत, सोसायटी लहान लहान, म्हणजे अशी वस्ती आहे. हे सगळं रिजन्सी अनंत नेक्स्टच आहे. आणि सगळे आता म्हणजे अजून आत्ताशी स्टार्ट झालं आहे. रिजन्सी अनंत नेक्स्ट कन्स्ट्रक्शन सगळं स्टार्ट झालं आहे आत्ताशी. त्याला अजून एक 2-3 वर्ष तरी जाईल. इथे पण आमच्यासारखीच टॉवर होणार आहे. हे बघा, ही आमची बिल्डिंग समोर तुम्हाला दिसते ना, इथे आम्ही राहतो. हे आमचे असे 25 टॉवर आहेत टोटल, आणि इथे पण तसंच बनणार आहे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे डोंबिवलीमध्ये. आणि खूप लोक बोलतात पाणी पाणी नाही आहे, पाणी नाही आहे, पण पाणी 24 तास आहे. चला जाऊया घरी पाऊस यायच्या अगोदर.
पाव घेतलंय आणि काय घेतलं, फुलं घेतली. जाऊया आता घरी. ऊन बघा, ऊन पडला मगाशी पावसासारखं होतं. एक राऊंड मारून आलो आणि लगेच ऊन पडलं. मला ऊन एवढं आवडत नाही, मला फक्त पावसाळा आणि थंडी हे दोनच आवडतात. चला. हॅलो. तर आज आम्हाला जायचं आहे गणपती बघायला. कारण आमच्या घरी असतो 1.5 दिवसाचा गणपती, त्यामुळे गणपती आता आलेच. पुढच्या महिन्यात गणपती आहे. सो आता आम्हाला गणपतीची तयारी करायला लागेल. पण यावेळी मी थोडं सिम्पलमध्येच करणार आहे. कारण जसं तुम्ही माझे ब्लॉग्स अगोदरचे बघितले असाल, तर तुम्हाला माहीत असेल की माझी मम्मी आता या दुनियात नाही आहे. ती आम्हाला सोडून गेली. एप्रिल 9 तारखेला तिचं निधन झालं. तर त्यामुळे आता 4 महिने तर होऊन गेले. पण आम्ही सिम्पलमध्ये ठेवणार आहे गणपतीचं. गणपतीची सेवा काय जे आहे ते आम्ही सिम्पलमध्ये करणार. लास्ट टाईम मला आठवते ती होती तेव्हा तिने मोदक पण बनवले होते. तिने डान्स पण केला होता. मी स्पेशली त्यासाठी ठेवलं होतं की ते आई-बाबा पण होते, तर त्यामुळे एक छोटासा बँड पण होता. म्हणजे पूर्ण 4-5 जण होते बिल्डिंगमधले, तर त्या बिल्डिंगवाल्यांनी ठेवलं होतं. तर त्यांच्यामध्ये मी पण पार्टिसिपेट घेतलं. की म्हटलं वाजत गाजत मिरवणूक काढू आणि गणपतीचं विसर्जन करू. म्हणून आई नाचली पण होती भरपूर आणि खूप खुश होती. आणि असं फर्स्ट टाईमच ती एवढी राहिली होती. नाहीतर ती आदल्या दिवशीच आली होती. नाहीतर ती नेहमी त्या दिवशी सकाळी यायची, जेव्हा गणपती आणायला आम्ही जायचो. सो थोडं वाईट वाटतंय मला, म्हणजे खूप वाईट तर वाटतंय की ती नाही आहे. तर तिला मिस तर खूप करणार आहे मी, आणि आम्ही करतोच आहे. मी मिस तर खूप करतोय. पण आता काय करणार? देवाच्या हातात होतं ते सगळं. जर तुम्ही लास्ट इयरचा व्हिडिओ बघितला नसेल, तर माझ्या चॅनलवर ते व्हिडिओ आहेत, ज्याच्यामध्ये माझी आई होती, बाबा वगैरे सगळे होते आणि तिने मोदक वगैरे सगळं बनवलं होतं. तर त्याचा पण व्हिडिओ आहे. जर तो बघायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही बघू शकता. माझ्या या चॅनलमध्ये तो आहे व्लॉग्स. आणि आता आम्हाला जायचं आहे गणपती बघायला. तर आता आम्ही आमच्या इथे लोकल एरियामध्ये आधी बघणार. तर आता इथे 2 आहेत. एक समोर आहे तिकडे. त्या साईडला एक ते ब्लू कलरचं शेड दिसतंय. हे बघा, ते ब्लू कलरचं शेड आहे ना, तिथे एक आहे आणि ह्या लाईनला एक आहे. इकडे या साईडला एक लाईनमध्ये आहे. तर या 2 दुकानात आम्ही शॉपमध्ये जाऊन पहिलं बघू की कोणते आहेत गणपती, आणि आम्ही शाडूचाच वापरतो, म्हणजे घेतो. शाडूच्या मातीचाच आम्ही गणपती बाप्पा घेतो. सो आम्ही बघू इथे आहे की नाही. आणि आमचा जो अ, गणपती बाप्पाची जी उंची आहे ती आम्ही घेतो 12 इंच. ती लास्ट इयर आम्ही डोंबिवलीवरून घेतली होती. तर आता डोंबिवली थोडं लांब पडतं, त्याच्यामुळे मग इथेच बघू. इथे भेटली तर बरं होईल, नाही तर मग एक ठाकुर्लीला जावं लागेल किंवा मग डोंबिवली. तर आता जेवण चालू आहे तिचं. बायको बनवते जेवण. आज संडे त्यामुळे नॉनव्हेज तर नाही खाऊ शकत, कारण श्रावण आहे. सो तिला बोललो मी आज काहीतरी वेगळं कर. रोज डाळ भात ते चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. तिला बोललो आज काहीतरी वेगळं बनव. तिने आज मिसळपाव बनवली. तर मिसळपाव ती पण कोणती आहे ते आता मला माहीत नाही. ती मला बोलत होती काहीतरी स्पेशल मिसळपाव आहे. तर आता तिला विचारतो कोणतं स्पेशल मिसळपाव आहे. चला.
ओके. हॅलो. काय स्पेशल पाव मिसळ पाव मला बोलवतीस ना, स्पेशल आहे तर कोणती आहे स्पेशल? नाशिक मिसळ पाव. अरे बाई, नाशिकला कधी गेली होती तू? नाशिकला नाही गेली म्हणूनच इथे करते मी. अरे नवीन आलं वाटतं ना मसाला? हे मसाले चांगले तसं हे करतो आपण. बघू आता, हे फर्स्ट टाइम करतो आपण हम्म. 4 व्यक्तींसाठी. काहीच नाही करायचंय बघ ना. त्याच्यामध्ये फक्त हे बॉईल करून घ्यायचं मटकी किंवा वाटाणे बस. आणि कांदा आणि याचं बाकी टोमॅटो मीठ सगळं आहे त्याच्यात. मीठ टाकायचं फक्त. आणि हा मसाला टाकायचा बस. बरं इन्स्टंट इन्स्टंट होऊन जाईल इन्स्टंट. तर आता आपण बनवूया थोडीशी तरी तिखट तर्री, जी ह्याच्यावर टाकून अजून त्याची टेस्ट वाढते. आधी टेस्ट मीठ बघ सगळं बरोबर आहे का, त्याच्यानंतर मग आपण तरी टाकायचं. ओके. तर ते वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे. वाटाण्याची भाजी मीला बोललो मिसळ पाव बनवायला आणि मी काय बनवलंय वाटाण्याची भाजी. अरे त्या रेसिपी मध्ये तसंच लिहिलं होतं. आपली अशी होत नाही ना कधी. एवढं आपण किती वेळा केली आहे. मस्त रेड आणि असं तेल सुटतं माहिती ना. पण तेल खायचं नाही मी जास्त. तर तेल सुटतं. पण हे त्याच्यामध्ये जे लिहिलं तसंच मी केलं. मला काय माहिती आता हे असा पण प्रकार असू शकतो. वाटण जास्त झालंय त्याच्यामुळे तसं झालंय. वाटण मी टाकलंच नाहीये. एक कांदा आणि एक टोमॅटोच टाकलाय फक्त. एवढं घट्ट कसं होऊ शकतं पाणी टाकल्यावर पण? तोच अर्धा मसाला पूर्ण टाकला. त्याच्यामध्ये खोबरं आहे. हा असेल बहुतेक. काय आता जे केलंय ते खावं लागेल कारण टेस्टी झालंय. टेस्ट तर चांगली झाली. बघतोस नाही तू बघ बाई, मला नाही. मी करत नाही माहिती ना तुला आधी. मीठ कमी वाटते थोडस, पण चांगलं झालं. टेस्ट झणझणीत झाली. अजून टाकू नको. एवढी झाली त्यांनी. मला तर आता तिखट वाटतंय. असं मीठ नको. तिखट जास्त वाटतंय आता खाल्ल्यावरती. पूर्ण असं जीभ आणि सगळं भरून गेलं मसाल्याने. ठीक आहे, चल मग पण खाऊया का? चल पाव गरम नको ना. भूक लागली. आता वाजले किती? 1:30 वाजलाय. पाव गरम नाही नको ना. पाव गरम कशाला नको? थोडेसे करू का गरम? हा कर. तू का काय कर केल्याशिवाय तू शांत बसणार नाही. हो. चांगलं टेस्ट चांगली आहे. फक्त कसं आहे एकदम रस्सा नाही झाला, थोडं घट्ट आलं पण टेस्ट एकदम भारी. नाईस.